पुढे आपण अहमदनगर विषयीचा नेमका एक्झिट पोल काय सांगतो जाणून घेऊयात. नगरची जागा सुजय विखे राखतायत असं आमच्या एक्झिट पोल मध्ये बघायला मिळते. इकडे जोरदार टक्कर आहे, अगदी छोटीशी सीमा आहे विजय आणि पराजयामध्ये. मात्र निलेश लंकेंचं आव्हान असून सुद्धा सुजय विखे ही जागा राखतायत असं दिसतंय. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे निलेश लंके मात्र जिंकण्याची शर्यत जिंकू शकलेली नाहीत असं एक्झिट पोल तरी सांगतोय. अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांची कमेंट घेऊया सुरुवातीला. अनिलजी. निश्चितच सुजय विखे हे 5 वर्षापर्यंत सातत्यानं लोकांच्या कामामध्ये होते. ते दिव्यांगाचं काम असो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींचे प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं, चांगल्या तऱ्हेने केलं. आणि यावेळेला त्यांचे वडील राधाकृष्णजी विखे पाटील, स्वतः सुजय विखे यांनी जी भूमिका घेतली, सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवल्या गेली. आणि मोदीजींच्या फॅक्टरमुळे प्रत्येक जण हेच पाहत होता की आपण मोदीजीला मतदान करतोय आणि सुजय विखेंनी 5 वर्षामध्ये केलेलं काम. दुसरी महत्वाची गोष्ट, लंकेच्या बाबतीत लोकांना असं सातत्यानं जाणवत होतं की हे प्रसिद्धीसाठी बऱ्याच गोष्टी करतात आणि त्यामुळे लंकेंकडून खूप अपेक्षा खासदार म्हणून करता येईल असं लोकांच्या मनात नव्हतं. आणि त्यामुळं सुजय विखेंचा विजय निश्चितपणे होईल असं वाटतंय. बरं, विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. विद्याताई, सुजय विखे पाटील हे नगरमधून विजयी होतील असा एक्झिट पोल सांगतोय, तुमचं म्हणणं? नाही, मला नाही वाटत की तसं काही होईल, कारण निसटता विजय जो होईल तो निलेश लंकेंचाच होईल. आणि आता मी जे ऐकलं की प्रसिद्धीसाठी निलेश लंके काम करतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्वतःला झोकून देऊन काम करणं हे निलेश लंकेंचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी करोनाच्या पिरियडमध्ये जे काय काम केलं, म्हणजे घरात न बसता लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी मोठ्या मोठ्या करोनासाठी कॅम्प उभारून त्यांनी तिथे मदत केलेली आहे. आणि त्यांनी ते तळागाळातनं आलेले कार्यकर्ते आहे, त्याच्या विरोधात सुजय विखे जे आहेत ते प्रस्थापित आहेत. त्यांचं तिथे प्रचंड साम्राज्य म्हटलं पाहिजे आणि त्यामुळे पैशाचा प्रचंड वापर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ही गोष्ट निलेश लंकेंनी आपल्याला त्यावेळेस उघडकीस पण केली होती की कशा प्रकारे गैरप्रकार या मतदारसंघात झालेले आहेत. आणि निश्चितच काही गैरप्रकार झाले असतील तर त्यांचा विजय होण्याची शक्यता आहे, परंतु निलेश लंके हे निश्चित तिथे विजयी होतील अशी मला खात्री वाटते. बरं, उमेश पाटील आपल्या सोबत आहेत, सर तुमची कमेंट. त्या संदर्भात आता ते बोलतायत, काल परवापर्यंत निलेश लंके हे अजितदादांच्या सोबत आले होते. मोठ्या प्रमाणावर सत्तेमध्ये आल्याचा फायदा घेऊन त्यांनी निधीचे देखील मतदारसंघाच्या करता मिळवला आणि लोकसभेच्या करता ते पुन्हा पवार साहेबांच्या गेले. 6 महिन्यामध्ये ते 2-2 वेळेला निष्ठा बदलू शकतात, तर ते तिथल्या मतदारसंघातल्या जनतेशी काय प्रामाणिक राहणार हा साधा प्रश्न तिथल्या जनतेला पडलेला असणार आहे. आणि राहिला प्रश्न त्यांचं, ते कोरोनाशिवाय दुसरं सांगण्यासारखं एकही काम नाहीये. ते आमदार झाले होते ते फक्त कोरोनातले पेशंटांच्या मदत करण्याकरता, एवढंच फक्त त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. याच्या व्यतिरिक्त ना कुठल्या नेत्याला काय सांगता येतं ना बोलता येतं, त्याच्या व्यतिरिक्त काही सांगण्यासारखं नाही पण आहे यांच्याकडं. आणि राहिला प्रश्न प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांचा, आता पवार साहेबांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी हे बोललं तर शोभतच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर सगळी प्रस्थापितांची फेडरेशनच बनावी लागेल. आणि तुम्ही ते आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न पुढे येऊ देण्याचा परिणाम, आणि पुन्हा घरातच सगळं माझ्यानंतर माझ्या मुलाच्या नंतर परत माझ्या नातवाचं, इथपर्यंतची जी काही आपली प्रकृती आणि प्रवृत्ती त्या पक्षात तयार झाली होती, त्याचाच परिणाम म्हणून आणि पुत्र आणि पुत्री मोहाच्या नादामध्येच हे पक्षामध्ये फूट पडलेली आहे. हे देखील आपण स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे. आपण विनायकजींची कमेंट घेऊयात. विनायकजी, या मतदारसंघामधली नेमकी समीकरणं काय होती ज्यावेळेला सुजय विखे पाटील हे आपण पुढे आहेत असं दाखवतोय किंवा जनमताचा कौल दाखवतोय? या मतदारसंघाकडे यायच्या आधी मी फक्त 1 मिनिट मुंबईतल्या 2 मतदारसंघांबद्दल बोलतो. या तिन्ही टाईट फाईट मध्ये एक गोष्ट कॉमन अशी आहे की ट्रान्सफर ऑफ वोट. म्हणजे जो मुसलमान समाज आजपर्यंत असं मानतात की काँग्रेसला वोट करत होता, त्यांना धनुष्यबाणाचं चिन्ह दाबायचं होतं. जसं बोयटे सरांनी उल्लेख केला तसं हा शिफ्ट झाल्याचं आपल्या एक्झिट पोल मधून दिसतंय. आणि त्याच्यामुळं या टाईट फाईट मुंबईमध्ये दिसत आहेत की एकमेकांच्या चिन्हावरती लढण्यात आलेला कोहेसिव्हनेस
अहमदनगरमध्ये सुद्धा सुजय विखेंचं नेटवर्क आहे, एक प्रकारे घर टू घर पोहोचण्याची यंत्रणा आहे आणि त्याच्या उलट निलेश लंकेंचा चेहरा आणि त्याला बाळासाहेब थोरातांच्या सुद्धा नेटवर्कची जोड मिळाली असं ग्राउंडमध्ये दिसतंय. दोन दिग्गज नेते की ज्यांनी 30-30, 35-35 वर्ष आपापलं क्षेत्र व्यापलेलं आहे, असे एक बाळासाहेब थोरात आणि दुसरे राधाकृष्ण विखे यांच्यामधला हा संघर्ष होता. फक्त चेहरे वेगवेगळे होते. याचा परिणाम ही अत्यंत टाईट फाईट होण्यामध्ये दिसतोय आणि त्याला मग एक प्रकारचा लोकप्रिय चेहऱ्याची जोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून मिळाली. पण सुजय विखे यांचं काम आणि त्यांचं नेटवर्क, पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या सभा, या वेगवेगळ्या फॅक्टरमुळं नेटवर्क, यंत्रणा आणि परसेप्शन या दोन्हीची लढाई अहमदनगरमध्ये विशेषतः आपल्याला दिसते.